2022 7084 आणि 2023 7521 एवढी बलात्काराची प्रकरणांची नोंद पोलीस स्टेशनला आहे. एक खालची आकडेवारी तुम्हाला पाहिजे असेल मी तुम्हाला देतो मी सगळ्यांना, तुम्ही द्या पुढे. महाराष्ट्रातल्या या आकडेवारीनुसार इथे दर तासाला एक गंभीर गुन्हा नोंदवला जातो. अर्थात हे झाले केवळ नोंद झालेले गुन्हे, नोंद न करता आलेले गुन्हे यापेक्षा खूप जास्त असतील. नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या ब्युरोच्या नुसार 2022च्या नुसार आकडेवारीनुसार महाराष्ट्रात उत्तर प्रदेशच्या खालोखाल महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे समोर आली आहेत. महाराष्ट्रात 2019 ते 2021 या कालावधीत 18 वर्षे आणि त्याहूनही अधिक वयाच्या महिला बेपत्ता झाल्याची 1,0842 प्रकरणे आहेत. शहाजी जगताप यांनी ही जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान ही आकडेवारी समोर आली. बीड आणि सांगली, आता गंमत बघा, बीड आणि सांगली येथील महिला ऊसतोड कामगारांच्या नकळत गर्भाशये काढली जायची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. कामामध्ये सुट्ट्या पडू नयेत म्हणून त्यांच्या आरोग्याशी असा खेळ सुरू आहे या 2 जिल्ह्यांमध्ये. आत्ता मला असं वाटतं की तुम्ही हे आज जे रोज एक प्रकरण येते तर रोज काय तासाला यायला पाहिजे ना. म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला किती अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत आहेत. आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जे इतके दिवस दाखवले जात नव्हते, हे आता एक बदलापूरचं प्रकरण आलं, अत्यंत दुर्दैवी, या ठेचलेच पाहिजे लोकांना. आणि ह्याचं कारण आपल्याकडे अजून कठोर शासन किंवा कठोर कायदा या बाबतीत होत नाही म्हणून. मग आता साधी गोष्ट आपण बघूया. त्या कोण ते दिल्लीत प्रकरण झालं होते, निर्भया प्रकरण. त्या निर्भया प्रकरणामध्ये त्या लोकांना कोण कळले, कशा प्रकारचा बलात्कार झाला हेही कळलं, किती निघून प्रकारे झाला. त्याला फाशी कधी झाली, किती वर्षांनी झाली. आता एवढा जर समजा एका केसला जर डिले होत असेल, यांचं काय करायचं मला जरा सांगा. प्रश्न असा आहे ना की ह्या सगळ्या गोष्टी जे आज बंद पुकारला होता ना ज्यांनी, त्यांच्याही काळात आहेत, बरोबर की नाही. आणि आजही आहेत. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, आता जे रोजच्या रोज वर्तमानपत्रामध्ये जे सुरू आहे, आज इथे झाला, आज इथे झाला, आज इथे झाला, काही राजकारण आहे का त्याच्या मागे? येणाऱ्या निवडणुका आहेत का त्याच्या मागे? आपल्याला विषय काय संपवायचा आहे, ही गोष्ट होता कामा नये महाराष्ट्रामध्ये. हा विषय आपला महत्वाचा आहे ना.